एखादं JCB पोकलँड लावून पाणी काढून द्यायचंय, त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू, त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू. परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही जरा सचिवालय बांधू नका, पण जरा वरच्या बाजूला बांधा, कारण आपल्याला एवढा मोठा पाऊस कधीच आपल्या बापदादांनी बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता. त्याच्यामुळे आता ह्याची काळजी घेऊन थोडंसं उंचावर, थोडंसं मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी, पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ. कारण अजूनही हवामान खातं असं सांगतंय की 27-28ला पण पावसाचं मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही. आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. त्याच्या पलीकडे पण कांदाच आहे म्हणतात, आणि त्याच्या पलीकडे ऊस तर बरा दिसतोय तिकडे. मका पण उभीच दिसते, पण पिवळे पडायला लागले. पाणी साठले मान्य, पण ऊसाला इतका नाही. जे अगदी नदीकाठच्या वगैरे असतील, ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील, तिथं मात्र झोपलेत काय काही ठिकाणी, किंवा जमिनी खरडून गेल्या, माती खरडून गेली तिथं.